महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सर्वोदय कन्या विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार। सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडली। या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार मोहिमा राबवत आणि गुप्त मतदानाद्वारे आपले प्रतिनिधी निवडलेत। मतदान प्रक्रियेमध्ये 5वी ते 10वी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मतदानासाठी स्वतंत्र मतदान केंद्र, मतपेटी व मतपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या। विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केले। या निवडणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका संगीता यादव, मनोहर आत्राम, संदीप भरडकर, किशोर कावळे व इतर शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। निवडून आलेल्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार आहे। मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले। ही निवडणूक विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख निर्माण करणारी ठरली, असे त्या म्हणाल्यात। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे, चंद्रपूर। नमस्कार, वंदे मीडिया टीव्ही चॅनल, मी रोशन खानकुरे। मी आलो सर्वोदय कन्या विद्यालय इथे। आपण इथे दरवर्षी नवीन उपक्रम होत असतात, तर येथील उपक्रम शिक्षकांना याचे प्राचार्य कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करतात ते आपण येथील मुख्याध्यापकाकडून, प्राचार्याकडून जाणून घेऊ। प्रथम वंदे महाराष्ट्र न्यूज यांचे मी आभार मानतो। आपण आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली। आम्ही दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेत असतो आणि ती लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की निवडणूक कशा पद्धतीची होते। त्यात मतदान अधिकारी, EVM मशीन आणि पारंपरिकरित्या मतपत्रिका याद्वारे निवडणूक घेतो आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवतो। आम्ही दरवर्षी असे वेगवेगळे उपक्रम राबवतो। आमच्या शाळेतील सर्व उत्साही शिक्षक याकरता सहकार्य करतात। जसं संविधान दिवस, सावित्रीबाई फुले जयंती, स्वयंशासन, विद्यार्थी त्या दिवशी स्वतः शाळेला विद्यार्थी शिक्षिकेची भूमिका घेऊन सर्वांना शिकवतात। क्लासमध्ये स्वयंशासन होतं। आमच्या शाळेमध्ये 14 एप्रिल, 6 डिसेंबर प्रत्येक कार्यक्रम आम्ही आनंदाने करतो आणि हे करण्यामागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील सर्व उत्साही शिक्षक, उपक्रमशील शिक्षक यांचा हातभार असतो। आता आम्ही जी आजची निवडणूक घेतलेली आहे, या निवडणुकीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, जबाबदारी याची जाणीव करण्यासाठी सर्व केलेलं आहे। हे सगळे उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला 2024मध्ये शालेय मुख्यमंत्री सुंदर शाळा अवॉर्ड क्रमांक 3 मिळालेला होता आणि आमच्या शाळेचा सत्कार झालेला होता। तसंच 2025मध्ये मुख्यमंत्री सुंदर शाळा प्रथम क्रमांक आमच्या शाळेने मिळवला आणि आम्हाला 3 लाखाचं बक्षीससुद्धा मिळालं। हे सगळं आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी या सर्वांचा खूप सारा सहभाग मिळतो आणि त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो। तशाच प्रमाणे आजची निवडणूकसुद्धा यशस्वी होईल असे मला वाटते। धन्यवाद महाराष्ट्र वंदे न्यूज। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांनी यातून काय शिकले आणि त्यांना कसं काय वाटत आहे। नमस्कार, माझं नाव ग्लोरिया कमलेश वानखेडे। आज माझ्या शाळेचं नाव सर्वोदय कन्या विद्यालय आहे आणि आमच्या शाळेत आज मंत्रिमंडळाची निवडणूक होत आहे। तर या निवडणुकीद्वारे आम्हाला लोकशाहीची माहिती मिळते। मला खूप आनंद वाटत आहे। आमच्या शाळेत दरवर्षी असे नवीन उपक्रम राबवले जातात, त्याच्यातून सर्व विद्यार्थ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना। आपण सर्वोदय कन्या विद्यालय इथे आज इलेक्शन विद्यार्थ्यांना इलेक्शनचं महत्त्व कळावं यासाठी इलेक्शन घेतल्या जात आहे आणि इथे नवीन दरवर्षी काही ना काही उपक्रम होत असतात। तर इथे एक उपक्रमशील शिक्षक आहेत भुजबळ सर, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। दरवर्षी मुख्यमंत्री निवडणूक सर्वोदय कन्या विद्यालयामध्ये इथे दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होत असते आणि दरवर्षी ते नवीन यासारखे उपक्रम होत असतात। तर येथील उपक्रम शिक्षक सर, तुमचं नाव?
किशोर कावडे सर, आपण यांच्याकडून जाणून घेऊया येथील दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती. नमस्कार. माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कृत सर्वोदय कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 12 जुलै 2000 वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.